नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र मित्रांनो, कधी आपल्याकडे असं होतं की आपलं आधार कार्ड आपल्या सोबत राहत नाही किंवा हरवून जातं। तर त्यावेळेस आपल्याला अर्जंट आधार कार्डची गरज असते। अशा वेळी तुम्ही आधार कार्डची ई प्रिंट डाउनलोड करू शकता। ती कशी करायची त्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर उद्योग मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। अशाच नवीन अपडेट तुमच्यासाठी मी कायम आणत राहील। तर सगळ्यात पहिले तुम्हाला जर आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल तर गूगलवर जा, तिथे आपण टाइप करा माय आधार टाइप केल्यानंतर एंटर करा। त्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट दिसेल UDI ची, याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल। तर इथे आपल्याला माय आधार या ऑप्शनवर क्लिक करायचे। माय आधारवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता गेट आधार या ऑप्शनच्या खाली ते डाउनलोड आधार हा ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करा। आता तुम्ही आधारच्या डॅशबोर्डवर आला असाल। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन टाकेल, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट तिथे क्लिक करून या पेजवर येऊ शकता। इथे लॉग इन या बटनावर क्लिक करायचे। आता आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी दोन पद्धती आहेत। तुम्ही डायरेक्ट इथे लॉग इन करून तुमचे आधार कार्ड डायरेक्ट इथून पण डाउनलोड करू शकता, किंवा तुमच्याकडे जर पावती असेल आधार कार्डची, ही अशा पद्धतीची जर तुमच्याकडे पावती असेल एनरोलमेंट नंबरची, तर त्याच्याने पण आधार कार्ड डाउनलोड करू शकता। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले इथे डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक करायचे। आता तुमच्याकडे पावती म्हणजे एनरोलमेंट नंबर आहे, तर एनरोलमेंट नंबरचा ऑप्शन इथे 2 नंबरला आहे। हा एनरोलमेंट नंबरचा ऑप्शन निवडायचा। इथे 14 अंकी एनरोलमेंट नंबर म्हणजे हा जो नंबर आहे हा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे 14 अंकी। त्याच्यानंतर इथे EDI डेट म्हणजे ज्या दिवशी तुमची पावती निघालेली आहे त्या दिवशीची तारीख, म्हणजे ही तारीख इथे असते 30/3/2024। तर ही तारीख टाकल्यानंतर इथे EID डेट टाकायची आहे। EID डेट तुम्हाला इथे दिसेल आणि त्याच्यानंतर EID टाइम हा असतो 8:37:3। आता हा कसा टाकायचा, इथे जर तुम्ही इथे क्लिक केलं तर इथे तुम्हाला हवर्स, मिनिट आणि सेकंड्स म्हणजे हे 8 त्याच्यानंतर 37 आणि हे खाली 3 असं टाकून इथे कॅप्चा टाका आणि सेंड OTP करा। जो नंबर तुम्ही पावतीमध्ये दिलेला असेल त्या पावतीवरचा जो नंबर आहे तो नंबरवर OTP जाईल। तो OTP टाका आणि तुमचं आधार कार्ड लगेच डाउनलोड होईल। आपण आता साध्या पद्धतीने डाउनलोड करायचं बघू। पहिल्यांदा लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करू। इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकू। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो एंटर करायचा। कॅपिटल आणि स्मॉल लिपी एकदम बघून व्यवस्थित टाका। सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता OTP सेंड झालेला आहे। जो नंबर तुमचा आधार कार्डला रजिस्टर असेल त्याच्यावर क्लिक करा। इथे जो OTP आलेला आहे तो OTP एंटर करून घ्या आणि लॉग इन बटनावर क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमच्या आधार कार्डची सर्व माहिती आणि तुमचे सर्व डिटेल्स इथे दिसतील तुम्हाला। या ठिकाणी तुमची ही प्रोफाईल, इथे प्रोफाईलवर क्लिक केलं तर तुमची आधार कार्डची फ्रंट आणि ही बॅक साईड तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक करायचे। इथे तुमची माहिती दिसेल, डाउनलोडवर क्लिक करा। डाउनलोडवर क्लिक झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता या आधार कार्डची प्रिंट आलेली आहे। तर इथे तुम्ही या आधार कार्डवर क्लिक करा। आता हे तुमच्याकडे पासवर्ड मागत आहे। पासवर्ड काय असतो मित्रांनो, तुमच्या नावाचे पहिले 4 इथे बघू शकता। तुमच्या नावाचे पहिले 4 कॅपिटल अक्षरामध्ये जे शब्द आहे, म्हणजे समजा अनिश नाव तुमचं आहे तर याच्या ठिकाणी फक्त ANIS एवढंच टाकायचं आणि त्यानंतर तुमची बर्थ डेटचं इयर म्हणजे जर समजा तुमचा 1989ला जन्म झालेला असेल तर 1989 टाका, किंवा 2000 झाला तर 2000। अशा पद्धतीने तुम्हाला हा पासवर्ड टाकायचा आहे। आता मी माझा पासवर्ड टाकून घेतो। आता हे बघू शकता तुम्ही इथे आधार कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे। याची प्रिंट काढून तुम्ही लगेच कुठेही तुम्हाला जिथे वापरायचं तिथे वापरू शकता। ही ई प्रिंट असते, ही सर्व ठिकाणी व्हॅलिड असते। तर माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।